लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये भुआदि प्रकरण आणि भुआदि प्रकरणामध्ये धातू चालू आहे रू कौटिल्ये. बरोबर आहे. तर या धातूचे आपण लट लकाराचे रूप सिद्ध केले, लिट लकाराचेही सिद्ध केले आणि लुट लकारही बघितला. आता आहे लकार लुट. बरोबर. लुट. तर लिहा रू रू अधिक लुट. कोणत्या सूत्राने रूट लकाराला? लूट लूट हा लूट लकार. लूट लकार लूट शेषेच्या काय चला अवघड झालं. अनभ्यासे विषम विद्या. तर रूचा राहिला ल, त्याच्या घर ते शतासे रुलोटोस्य रू स्य ती रू अधिक स्य अधिक ती. आर्धातुकम शेषः आर्धातुक सेडवलादेः इट प्राप्त आहे. बरोबर. आर्धातुक सेडवलादे सूत्राने इट आगम प्राप्त आहे स्यला. परंतु एकाच उपदेश अनुदात्तात इटचा निषेध प्राप्त झाला. एकाच उपदेश अनुदात्तात प्राप्ते. सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे रुद्धनोहोस्ये. विधी सूत्र आहे 7-2-70. रुद्धनोह षष्टीचं द्विवचन, से सप्तमीचं एकवचन. अर्थ पहा. ऋतः हंतेश्च स्यस्य इट. बोला. ऋत म्हणजे काय? रुदंत धातू, ऋकारांत धातू आणि हंते म्हणजे हन धातू. यांच्या पुढे जर स्य आला असेल तर त्या स्यला काय होतो? इट होतो. बरोबर आहे की नाही? तर विधेय कोण आहे? इट. कोणाला होणार इट? स्थानी कोण आहे? स्यला इट होणार. स्यस्य इट म्हटलं आहे. कोणत्या स्यला इट होणार? जो स्य रुदंत धातूच्या पुढे आहे किंवा हन धातूच्या पुढे आहे अशा स्यला काय होणार जी? एकाच उपदेश अनुदात्ता त्या निषेध झाला होता. परंतु हे स्पेशल सूत्र आल्यामुळे पुन्हा आता इथं स्यला इट होणार. तर स्थिती होईल रू ई स्य अधिक ती. रू ई स्य अधिक ती. तार धातू प्रत्यय पुढे आहे ना. सार धातू कार धातू कयो गुण रूला उरण पर अर गुण होईल. तो भर ई स्य ती जोडून द्या. भरिष्यति आदेश प्रत्ययो सहलाश. तो भरिष्यति रूप बनलं. हलाव भरिष्यति झालं. तो बोलूया. भरिष्यति भरिष्यता भरिष्यन्ति भरिष्यसि भरिष्यतः भरिष्यत भरिष्यामि भरिष्यावः भरिष्यामः. ठीक. पुस्तकात दिलाय ना भरिष्यति. चला सूत्राचा अर्थ लिहूया.
ऋकारांत धातूच्या पुढे तसेच हन धातूच्या पुढे स्य असेल, स्य प्रत्यय असेल तर त्या स्यला इट आगम होतो, तर त्या स्यला इट आगम होतो. झालं. चला तर वरिष्ठती बनलं. पुढे काय रूप आहे? वरतु. बस काहीच नाही याच्यामध्ये, लट प्रमाणेच आहे. शप येतो आहे की नाही. सार्धातू कारधातू कोई गुण होतो. उरण रपर एरू. चला तर बोलूया रूप. भरतु भरतात भरताम भरंतु भर भरतात भरतम भरत भराणी भराव भराम. झालं. पुढे रूप आहे काय? अवरत. बस लंगलकार शप येतो, बाकी विशेष काही नाहीये आहे की नाही. तर बोलूया. अवभरत अवभरताम अवभरन अवभरः अवभरतम अवभरत अवभरम अवभराव अवभराम. पुढे काय? वरेत. कोणता लकार आहे? विधिलिंग. तर बोलूया. वरेत वरेताम वरेयु वरेहे वरेतम वरेत वरेयम वरेव वरेम. झालं. विधिलिंगच्या नंतर आता नंबर आहे कशाचा? आशीर्लिंग. तर लिहा भ्रू अधिक आशीर्लिंग. आशीर्लिंग. लिंग चाललं त्या जागेवर टिप, टिपचा ती. पुन्हा यासोट, यासोट परस्मैपदी शुद्धात्व गिच्च. स्थिती आहे भ्रू यास त. इतश्चनी ती मधला ई गेला. भ्रू यास त. किदाशिशिने किद्वत भाव या सुटला. त्यामुळे सार्धातू कारधातू कयोः प्राप्त आहे, पण त्याचा निषेध कोणा? किंगितीच्या. सार्धातू कारधातू कयोः प्राप्त आहे किंगितीच्या निषेध झाला. पण पुन्हा सूत्र आलंय आता नवीन. काय म्हणतं सूत्र? गुणोर्ती संयोगाद्यो विधी सूत्र आहे 7-4-29. गुण प्रथमेच एक वचन, अर्ती संयोगाद्यो षष्टीच द्विवचन. अर्थ पहा. अर्थे संयोगादे रुदन्तस्य च गुणः स्यात् यकी. अर्धेरा यादौ आर धातु के लिंगी च. ठीक. अर्थ पहा. अर्थे अर्थेने काय घ्यायचं? रु धातू. अर्थी शब्दाने काय घ्यायचं? रु धातू. ठीक. पुढे संयोगादे रुदन्तस्य च. रु धातू तर झाला एक स्वतंत्र, परंतु काही धातू रुदंत आहे, रु आहे शेवटी यांच्या. अशा धातूंना सुद्धा गुण होतो. पण ती रुदंत धातू कशी असावे दिलाय? संयोगादे रुदंत. संयोग आहे आधी, आरंभी, सुरुवातीला ज्यांच्या, असे रुदंत धातू. बरोबर आहे की नाही? संयोगादे रुदंतस्य च गुणः स्यात्. गुण होतो केव्हा? यकी यक प्रत्यय पुढे असेल तर, किंवा यादव आर धातू की लिंगी, किंवा यकारादी. एकच नाही, एक हा एक स्वतंत्र प्रत्यय आहे, परंतु यकारादी यने सुरुवात होणारा कोणताही आर धातू
लिंगचा प्रत्यय पुढे असेल तर दोन निमित्त आहे. एक पुढे असावा किंवा यकारादी आर धातुक लिंग प्रत्यय पुढे असावा तर काय होतो? गुण होतो. कुणाला होतो? रु धातूला किंवा संयोग आदी वाल्या रुदंत धातूला. ठीक आहे जी. चला, विधेय कोण आहे? गुण आहे. बरोबर. स्थानी कोण आहे? रु धातू किंवा रुदंत धातू. पण तो रुदंत धातू कसा? संयोग आदी वाला. ठीक. बर. गुण होण्याकरिता निमित्त काय आहे? एक प्रत्यय पुढे पाहिजे किंवा यकारादी आर धातुक लिंग प्रत्यय पुढे पाहिजे. लक्षात आलं? स्थिती काय आहे सांगा? रु यास्त. आता या ठिकाणी यास हा या सूटचा यास यकारादी आहे की नाही? आहे. बर. त्याची आर धातुक संज्ञा आहे की नाही? आहे. कोणत्या सूत्राने? लिंगाशिशी सूत्राने आर धातुक संज्ञा आहे. बरोबर. बर. तो लिंग लकारचा आहे की नाही? आहे. कारण तो आगम आहे. यदागमा तद्गुणीभूता तद्ग्रहणेन गृह्यन्ते. आहे की नाही? तो लिंग लकार तिपला झालेला आगम आहे तो, म्हणून लिंगचा पुढे लिंगचा आहे. बरोबर. याकारादी आर धातू लिंग प्रत्यय पुढे आहे. बरोबर. आणि इकडं माग रु धातू नाहीये पण रुदंत आहे, ऋकारांत आहे. बर. तो ऋकारांत धातू कसा आहे? पुन्हा त्याच्या आधी संयोग आहे ह आणि व चा. बरोबर आहे की नाही? सारे निमित्त मिळाले आणि म्हणून रु मधील जो ऋषीचा रु त्याला गुण होणार. उरण रपराची सहाय्यता घेऊन अर्गुण होणार. मग व अर भर अधिक यास त. भर यास त. यास त स आणि त यांचा संयोग आहे. स चा लोप. सूत्र स्पोहो संयोगाद्योरंतेच. सूत्राने स गेला. आता जोडून द्या. काय होईल? भर्यात. पुस्तकात दिले बघा. भर्यात. सापडलं? बोलूया मग आपण रोप. भर्यात, भर्यास्ताम, भर्यासु, भर्याः, भर्यास्तम, भर्यास्त, भर्यासम, भर्यास्व, भर्यास्म. ठीक आहे. चला, सूत्राचा अर्थ लिहा. रु धातूला तसेच संयोग आदीमध्ये असणाऱ्या किंवा सुरुवातीला संयोग असणाऱ्या ऋकारांत धातूला देखील गुण होतो. पुढे एक प्रत्यय किंवा यकारादी आर धातुक लिंग प्रत्यय पुढे असेल तर. यकारादी आर धातुक लिंग प्रत्यय पुढे असेल तर. झालं. चला, आशीर लिंगच्या नंतर आता लकार आहे कोणता? लोंग. लोंगचं रूप दिलं एक तिथं. काय? अवभारशीत. आहे की नाही? काय रूप दिलं आहे? अवभारशीत. काहीच अवघड नाही आहे की नाही? लिहा. अवृ स अधिक ईत. अवृ अधिक स अधिक ईत.
इथपर्यंत कळलं का? अवरू मध्ये अ आला, सूत्र लोंग लंग लोंग सुडदात. स कुठला आला? सेज आहे की नाही? ती मधला ई कुठे गेला? तश्च. तीच्या तच्या पूर्वभागी ई कुठून आला? अस्ति सिचो प्रवृत्ती. म्हणजे इथपर्यंत कळलं बरोबर. तर काय स्थिती बनली? अवरू स येते. आणि सला तर काही ईट आगम होणार नाही, कारण एकाच उपदेशे अनुदात्तात. ईट होणार नाही, निषेध आहे. हे सूत्र बी लागणार नाही. रुद्ध नसते, कारण स्य नाही येतो, स आहे. बरोबर आहे की नाही? मग आता या परिस्थितीमध्ये काय सूत्र येतं? एक मागचं सूच आहे सीची वृद्धी परस्मै पदेशु. आत्ता मागच्या पेजवर गेले 94 पेजवर शेवटचं सूत्र. इगंतस्य वृद्धी स्यात् परस्मै पदेशीची दिलंय की नाही? इगंतांगाला वृद्धी होते परस्मै पदी पद परक सीच पुढे असेल. इगंतांग आहे इथं कोण? रू. आणि पुढे सीचा स आहे, त्याच्या पुढे परस्मै पदी प्रत्यय आहे. बरोबर आहे की नाही? आणि मग याने काय होणार? आता वृद्धी होणार रूला. उरण रपर र पर होऊन वृद्धी होणार, आर वृद्धी होणार. मग करा अव्हार स ईत. अव्हार स ईत जोडून द्या. अव्हारसीत. आदेश प्रत्यय सलाश अव्हारशीत बनलं. ठीक आहे ना? काय रूप बनलं? अव्हारशीत. चला रूप बोलूया. अव्हारशीत, अव्हारष्टाम, अव्हारशुः, अव्हारशीः, अव्हारष्टम, अव्हारष्ट, अव्हारशम, अव्हारश्व, अव्हारश्म. लुंगकार झाला. ठीक आहे जी. चला पुढे शेवटचा लकार कोणता आहे? लुंग. तिथं से विकरण येतं आणि से येत असल्यामुळे इट होणार. कोणत्या सूत्राने? रुद्धनो हो से. आत्ता गेलं नाही तर आहे की नाही? इटचा तसा निषेध आहे एकाच उपदेशानं जाता. परंतु रुद्धनो से ने काय होणार? इट होणार. मग काय रूप बनणार? अभरिष्यत. बाकीचं काहीच विशेष नाहीये आहे की नाही? सार्धातु कार्धातु कोणी गुण झाला, ईडागम झाला याने. रुद्धनोस्तेने आदेश प्रत्यय सतश लुंग लंग लुंग श्रुदात्त इतश्च बंद रूप काय? अवभरिष्यत. लक्षात आलं सर्वांना? बोला मग. अवभरिष्यत, अवभरिष्यताम, अवभरिष्यन्, अवभरिष्यः, अवभरिष्यताम्, अवभरिष्यत, अवभरिष्यम्, अवभरिष्याव, अवभरिष्याम. झाला जी. या ठिकाणी भ्रू धातू पूर्ण होतो. याप्रमाणे रूप चालतात. स्मृचिंतायाम. स्मृ धातू भी रुदंत आहे. स्मृचिंतायाम स्मरण करणे, चिंतन करणे. या अर्थामध्ये स्मरती, स्मरत, स्मरंती गेल्या ना रूप कधी? हा तो धातू याचप्रमाणे चालतो. त्याचे रूप चालवा भ्रू धातू प्रमाणेच. चला पुस्तकात पुढे आता 19 नंबरचा धातू येत आहे. बरोबर? धातू आहे श्रु श्रवणे. श्रवण करणं, सुनना, ऐकणे या अर्थामध्ये धातू आहे श्रु श्रवणे. अनुदात्त आहे त्यामुळे अनिट आहे. इडागम घेणारा नाहीये. बरोबर जी? चला स्थिती आहे श्रु अधिक लट. कोणत्या सूत्राने लट आला? वर्तमाने. वर्तमाने लट. लटचा ल त्या जागेवर प्रत्यय तीप, तीपचा ती. श्रु अधिक ती. तिंक्षित सार्धातुकम. तीची सार्धातू संज्ञा आहे. स्थिती आहे श्रु अधिक ती. झालं एवढं? या स्थितीमध्ये सूत्र येत आहे नवीन. बरोबर? सूत्र आहे
श्रुवः श्रुच विधी सूत्र आहे 3:174. श्रुवः पंचमीचं एकवचन, श्रु प्रथमेचं एकवचन, च अव्यय. अर्थ पहा. श्रुवः श्रु इति आदेशः स्यात् श्नु प्रत्ययश्च. ठीक. श्रुवः श्रु, श्रुव श्रुव म्हणजे श्रु धातूला, श्रु श्रवण धातू ना त्याला श्रु आदेश होत ऋकारांत. श्रु इति आदेश स्यात्. आणि अजून काय होत? श्नु प्रत्ययश्च, श्नु प्रत्यय पण होत. ठीक आहे ना. काय होत? श्नु प्रत्यय पण होत. ते दोन विधेय आहे. एक तर श्रु आदेश आणि त्याला पुन्हा श्नु प्रत्यय. निमित्त काय? सार धातू प्रत्यय पुढे असतील तर असं समजून घ्यायचं. ठीक आहे जी. सार धातू प्रत्यय पुढे पाहिजे. या ठिकाणी टीप हा सार धातू प्रत्यय आहे की नाही? आहे. आणि म्हणून श्रुवः श्रुच्या सूत्राने काम करा. तर श्रूच्या जागेवर श्रु, उकारांत श्रूला काढायचं आणि ऋकारांत श्रू टाकायचा आणि त्याच्या पुढे श्नु. स्थिती झाली श्रु श्नु अधिक श्नु अधिक ती. काय स्थिती झाली बोला? श्रु अधिक श्नु अधिक ती. झालं एवढं. त्याच्यानंतर आता लशक व तद्धिते शची संज्ञा तस्य लोपाने लोप राहिला नु. तर स्थिती झाली श्रु नु अधिक ती. बरोबर. लशक व तद्धितीने शची संज्ञा तस्य लोपाने लोप होऊन स्थिती बनली श्रु नु ती. है की नाही? तिंशित सार्वधातुकम, सार्वधातुक संज्ञा तिपची तर आहेच पण श्नुची सुद्धा, कारण शीत आहे तो. बरोबर आहे की नाही? शईत जो असतो शईतवाला त्याची काय असते? सार्वधातुक संज्ञा. तिंशित सार्वधातुकम सार्वधातुक संज्ञा आहे. आता सूत्र पुढे सार्वधातुकार धातुकयो हो प्राप्ते प्राप्त आहे. श्नु हा सार्वधातुक आहे की नाही? मग श्नुचा जो नु त्याला सार्वधातुक मानून, सॉरी बरोबर आहे, सार्वधातुक आहे तो. सार्वधातुक असल्यामुळे त्याच्या पूर्वीचा जो रू त्याला काय होणार? गुण प्राप्त आहे. कोणत्या सूत्राने? सार्वधातुकार धातुकयो हो याने गुण प्राप्त आहे. बरोबर जी. परंतु सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे सार्वधातुकमपि. अतिदेश सूत्र आहे 1 2 4. सार्वधातुकम प्रथमा एक वचन, अपित प्रथमा एक वचन. अर्थ पहा. अपित सार्वधातुकम गित्वत. बोला. अपित सार्वधातुक. अपित म्हणजे काय? ज्याचा प इत नाही असा त्याला म्हणायचं अपित. आणि तो जर सार्वधातुक असेल, सार्वधातुक संज्ञा तिची असली पाहिजे आणि त्याचा प इत असला पाहिजे. प इत नसला पाहिजे. अपित प इत नसला पाहिजे. असा जो त्याला गित्वत म्हणजे गित्वत भाव होतो. काय होतो जी? म्हणजे ग इतवाला नाही येतो पण त्याला ग इतवाला समजायचं. कुणाला? अपित सार्वधातुक. नुसतं अपित नाही, अपित पाहिजे आणि पुन्हा सार्वधातुक संज्ञा पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता या ठिकाणी काय स्थिती आहे सांगा? श्रु नु ती. त्याच्यामध्ये जो नु आहे श्नुचा आहे तो सार्वधातुक संज्ञा आहे की नाही त्याची? आहे. बरं त्याच्यामध्ये प इत आहे का? नाही आहे. शच फक्त इथे प इत अपित आहे. अपित आहे, सार्वधातुक आहे. म्हणून त्या श्नूला काय मानलं जाईल? गित्वत. गित्वत मानलं आणि गित्वत मानलं तर लगेच मग काय येतं सूत्र? निषेध करायला सूत्र येतं गुणाचा. कोणता?
किंगितीच्या सार्वधातुक अर्धाधातुक गुण प्राप्त होता ना, तो होणार नाही आता. किंगितीचा निषेध झाला, कारण तो गीतवत ठरला आता श्नू. लागलं एवढं. काय झालं? श्नू प्रत्ययाला मानून श्रू मधील रूला गुण होणार नाही, निषेध झाला. कोणत्या सूत्राने? आलं एवढं. आता पहा, तिप जो प्रत्यय आहे, श्रू नु ती तिप प्रत्यय की नाही, त्याची सुद्धा सार्वधातुक संज्ञा आहे की नाही? आहे. बरोबर आहे की नाही? पण त्याला गिद्वत भाव होईल की नाही? का बरं? सार्वधातुक नाहीये का? आहे, पण पित आहे, म्हणून त्याला गिद्वत भाव होणार. त्यामुळे सार्वधातुक प्रत्यय जो तिप त्याला मानून गुण होणार नूच्या उला. सूत्र सार्वधातुक अर्धातुक हो. चला मग तिपला मानून, तिप या सार्वधातुक प्रत्ययाला मानून सार्वधातुक अर्धातुक सूत्राने गुण करायचा नूतील उला. स्थिती बनेल आता श्रू नो ती. जोडून द्या. श्रुणोती न दंत्य आहे, परंतु नंतर रू वर्णात नस्य नत्वम वाच्यम वार्तिक गेले ना. रू वर्णाच्या पुढे जर न आला तर त्याचा न करावा. बरोबर? आता श्रू मध्ये रू आहे की नाही, आणि त्याच्या पुढे नूचा न आहे, मग त्याला काय होणार? मोठा न, मूर्धन्य न. मग काय रूप बनणार? श्रुणोती. झालं रूप तयार. लट लकार प्रथम पुरुष एक वचन. ते पूर्ती श्रू मध्ये का लोप झालाय? काय? पूर्ती श्र आहे की श्र श्रू, त्याच्यामध्ये लोप होऊन असा झालाय की पूर्ती म्हणजे पुढे हे ह्याच्यामध्ये लोप झालं असं झालंय की लोप नाही झालाय. ऊ होता अगोदर तिथं. ऊ. हा, मूळ धातू काय आहे? शू श्रवणे उकार. त्या ऊच्या जागेवर आदेश झाला रू. हे झालं. हा, चला आलं लक्षात? काय रूप बनलं? श्रुणोती. झालं ना? चला सूत्राचा अर्थ लिहा. कोणत्या सूत्राचा? श्रुच्या. सार्वधातुक प्रत्यय पुढे असेल तर सार्वधातुक प्रत्यय पुढे असेल तर शू उकारांत. शू धातूला श्रू आदेश ऋकारांत. श्रू आदेश. तसेच त्यापुढे श्नू प्रत्यय होतो. तसेच त्यापुढे श्नू प्रत्यय होतो. झालं? विधेय कोण आहे? श्नू प्रत्यय. श्नू प्रत्यय होतो. अजून कोण आहे? श्रू. स्थानिक कोण आहे? श्रू. ठीक आहे. निमित्त काय आहे? सार्वधातुक प्रत्यय. झालं? चला पुढच्या सूत्राचा अर्थ घ्या. सार्वधातुक अपित या सूत्राचा अर्थ. अपित थांबा, काही अर्थ लिहिला याच्यामध्ये वृत्तीत. अपित सार्वधातुकम गित्वत लिहा. आता प इत नाही ज्याचा, प इत नाही ज्याचा अर्थात अपित प्रत्यय असेल, अपित प्रत्यय असेल व त्याची सार्वधातुक संज्ञा असेल, व त्याची सार्वधातुक संज्ञा असेल तर त्याला गित्वत भाव होतो. सार्वधातुक संज्ञा असेल तर त्याला गित्वत भाव होतो.
तर त्याला गित्वत भाव होतो. झालं. चला काय आहे पुढे आता. झालं ना. शृणोती. आता द्विवचन घ्या. आता डायरेक्ट श्रू घ्या, कारण लट लकार चालू आहे ना. आता सार्वधातुकच प्रत्यय पुढे आहे म्हणून श्रुव श्रूचे यांनी काय करायचं, डायरेक्ट श्रू अधिक लट त्या जागेवर तस द्विवचनाचा प्रत्यय आणि श्नू पण घेऊन या, कारण सूत्र तेच श्रुव श्रूच्या. तर स्थिती आहे श्रू अधिक नु अधिक तस. श्रू अधिक नो अधिक तस. इथपर्यंतची परिस्थिती कळली ना. कोणत्या सूत्रात झालं. श्रुव श्रूच्या. ठीक आहे जी. आता ध्यान द्या. स्थिती काय आहे. श्रू नु तस. तर नु याची सार्वधातुक संज्ञा आहे की नाही. तसची बी सार्वधातुक संज्ञा आहे की नाही. तिंशित सार्वधातुक. बरोबर आहे की नाही. आता नूला निमित्त मानून रूला गुण प्राप्त आहे आणि तसला निमित्त मानून नूतील उला गुण प्राप्त आहे. कोणत्या सूत्राने. सार्वधातुक अर्धातुक दोन्ही ठिकाणी प्राप्त आहे. सार्वधातुक अर्धातुक. परंतु सूत्र आलं सार्वधातुक अपित. आता श्नू हा अपित आहे, सार्वधातुक आहे, त्याची गीताला गित्वत भाव. तसं तस हा देखील सार्वधातुक आहे आणि अपित आहे. पित थोडी येतो. तिप जो होता तो पित होता. हा तस अपित आहे म्हणून त्याला सुद्धा गित्वत भाव. गित्वत भाव झाला ना कोणत्या सूत्राने. सार्वधातुक आणि गित्वत भाव दोन्ही ठिकाणी झाल्यामुळे दोन्ही ठिकाणी गुण होणार नाही. किंगितीच्या निषेध. जोडून द्या. आता काहीच नाहीये. शृणुतस ऋत्व विसर्ग आणि नचा न रुवर्णात नस्य नत्वम वाच्यम. तर बंडरूप शृणुतः. काय रूप बनलं जी. शृणुतः. झालं एवढं. चला बहुवचनात जाऊया. लिहा बहुवचनात. प्रथम पुरुष बहुवचन. श्रू नु अधिक झी. डायरेक्ट श्रू नु अधिक झी. श्रू श्रूच्या सूत्राने कार्य झालं. बरोबर. श्रू नु अधिक झी. झंत सूत्र. झच्या जागेवर अंतादेश. स्थिती झाली श्रू नु अधिक अंत. अंत मध्ये ई जाईल पुन्हा तो झी मधला ई राहिला अंती. श्रू अधिक नु अधिक अंती. बरोबर. सार्वधातुक अर्धातुक यो दोन्ही ठिकाणी गुण प्राप्त आहे, परंतु सार्वधातुक अपित किंगितीच्या निषेध. श्रूच्या रूला गुण होणार नाही, नूच्या उलाही गुण होणार नाही. स्थिती काय आहे. शृणु अधिक अंती. काय जी. शृणु अधिक अंती. या स्थितीमध्ये सूत्र येईल मागचं नाही. अचिष्णु धातु ब्रुवाम योरी अंगो अंगौ. कळलं. कोणतं सूत्र. काय करता येते. उवंग. शृणु नु मधील उला उवंग करेल. प्राप्त आहे पण काम करू नका. प्राप्त आहे सूत्र कोणतं. काय कार्य करण्यासाठी प्राप्त आहे. उवंग. उवंगचा उ राहतो. नूतील उला उवंग करायचा आहे की नाही. परंतु सूत्र येत आहे नवीन. ते सूत्र माहिती आहे ना. अचिष्णु धातु ब्रुवाम योरी अंगू अंगौ. चला
पुढे काय मग आता पेज नंबर 47 वर गेलाय. अचिष्णु धातू ब्रुवाम योरी अंगू अंगू. किती माग गेलं बघा. काय म्हणतं ते श्नु प्रत्ययांतस्य ई वर्ण उवर्णांतस्य धातोः भ्रू इत्यस्य चांगस्य इयं वंगौस्त अजादो प्रत्यय परे. तर श्नु प्रत्ययांत. तर आता श्रुणु एक श्नु प्रत्ययांत आहे की नाही. बरं पुढे अजादी प्रत्यय आहे की नाही अंती. आणि त्यामुळे अचिष्णु धातू ब्रुवाम योरी अंगू अंगू सूत्राने उवंग होण्याकरिता प्राप्त आहे. पण सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे हुष्णुओ सार्वधातुके. हुष्णुओ सार्वधातुके. ठीक विधी सूत्र आहे 6-4-47 87 6-4-87. हुष्णुओ षष्टीचं द्विवचन. सार्वधातुके सप्तमीचं एकवचन. बरोबर. अर्थ पहा. हुष्णुओ अनेकाचः असंयोगपूर्वस्य उवर्णस्य यन् स्यात् अचि सार्वधातुके. बोला. हुष्णुओ अनेकाचः संयोगपूर्वस्य उवर्णस्य यन् स्यात् अचि सार्वधातुके. हाँ ठीक आहे जी. बघा अर्थ. अचि सार्वधातुके काय लिहिले शेवटी. अचि सार्वधातुके म्हणजे काय. अजादी सार्वधातुक प्रत्यय पुढे असेल तर निमित्त आहे. बरोबर ना. अचि सार्वधातुके अजादी सार्वधातुक प्रत्यय पुढे असेल तर काय होतो. यन स्या यन होतो. दोन गोष्टी कळाल्या विधेय आणि निमित्त. ते विधेय कोण आहे यन. निमित्त काय आहे सार्वधातुक प्रत्यय पुढे पाहिजे बस. सार्वधातुके. कसा सार्वधातुक प्रत्यय असावा तो अजादी. दोन गोष्टी कळाल्या ना. आता काय शोधायचं फक्त स्थानी. तर बघा मग तो उवर्णस्य यांच्या अगोदर लिहिलंय बघा. सापडलं का. उलट उलट चाललो आपण. यांच्या मागं काय लिहिलंय उवर्णस्य. उवर्णाला यन होतो. उवर्णाच्या जागेवर काय होतो स्थानी बी सापडला. कोण आहे स्थानी उवर्ण. बरोबर. पण तो उवर्ण कसा म्हणजे त्याचे विशेषण काय काय आहेत दिलंय बघा. असंयोग पूर्वस्य उवर्णस्य. संयोग नाही पूर्वभागी ज्याच्या मध्ये असा उवर्ण. उ असा सापडावा की त्या उच्या माग संयोग असू नये. बरोबर. असंयोग पूर्वस्य उवर्णस्य. बर तो उवर्ण कुठला तर दिले अनेकाच आहे की नाही. अनेक अच आहे ज्या अंगामध्ये अशा अनेक अचवाला अंग तिथं तो उवर्ण असला किंवा उष्णो म्हटलंय की नाही. उष्णो अनेकाच अंग पाहिजे. पण अनेकाच अंग कसं श्नु श्नुओ उष्णुओ अनेकाच म्हणजे काय श्नु प्रत्ययांत अनेक अंग असावं. काय जी श्नु प्रत्ययांत अनेक अंग असावं किंवा हु धातू असावा. तर दोन गोष्टी. हु धातूचा जो उकार त्यालाही यन होतो. किंवा अजादी सार्वधातू प्रत्यय पुढे असेल तर एक वाक्य. किंवा श्नु प्रत्यांत जे अनेक अच अंग काय काय श्नु प्रत्ययांत जे अनेक अंग. श्नु प्रत्यय आहे शेवटी ज्याच्या असं जे अनेक अचवाल अंग त्या अंगातील उला यन होतो. पण तो उ कसा असावा त्याच्यापूर्वी संयोग असू नये. असंयोग पूर्वस्य उवर्णस्य. लक्षात आलं की नाही. चला स्थिती काय आहे सांगा बरं. हा काय काय श्रुणु अधिक अंती ही स्थिती आहे. तर अंती मध्ये आरंभीचा वर्ण काय आहे अ म्हणजे आजादी प्रत्यय की नाही. आणि तिंगशीत सार्वधातुक म्हणजे सार्वधातुक संज्ञा बी आहे म्हणजे आजादी सार्वधातुक प्रत्यय पुढे. बर अंग आहे कोण श्रुणु. श्नु प्रत्यांत अंग आहे की नाही. अनेकाच आहे की नाही आहे.
आणि म्हणून त्या शृणू मधील जो नकारोत्तरवर्ती उकार त्या ऊला यन करायचा. बरं तो ऊ जो आहे नू मधला ऊ त्याच्या पूर्वभागी संयोग आहे का? नाही. असंयोग पूर्व असा ऊ आहे आणि म्हणून त्या नूतील ऊला काय होईल? यन आदेश होईल. मग करून टाका. ऊच्या ठिकाणी यन काय होईल? व. तर शृण व अधिक अंती. तर जोडून द्या काय बनेल? शृण्वन्ति. रुवर्णात नस्त्यनत्वम वाच्यम. तर बनलं. मग काय बनलं आता? शृण्वन्ति. काय रूप बनलं? शृण्वन्ति. रुवर्णात नस्त्यनत्वम वाच्यम. शृण्वन्ति. ठीक आहे जी. चला पुस्तकात दिलंय शृण्वन्ति. सूत्राचा अर्थ लिहूया. या हू धातू किंवा श्नु प्रत्ययांत जे अनेक अच अंग श्नु प्रत्ययांत जे अनेक आच अंग यांच्या असंयोग पूर्व उकाराला यन आदेश होतो. यन आदेश होतो. पुढे अजादी सार्वधातुक प्रत्यय असेल तर अजादी सार्वधातुक प्रत्यय असेल तर झालं. चला रूप बनलं ना? काय? शृण्वन्ति. आता प्रथम पुरुष संपला. मध्यम पुरुषात जाऊया. लिहा. मध्यम पुरुष एकवचन. श्रु श्नु सी. शृणुसी. श्व शूच्या सूत्राने कार्य झालं. शृणुसी. बरोबर आहे की नाही? सार्वधातुक अर्धातुकयोः याने एका ठिकाणी गुण होणार, एका ठिकाणी नाही होणार. बरोबर आहे की नाही? कुठं होणार आणि कुठं नाही होणार? नूच्या ठिकाणी होणार. कारण पुढे प्रत्यय आहे कोण? सिप. त्याला काही गीतवत करता येत नाही म्हणून नूला गुण होणार ओ. परंतु नूला निमित्त मानून श्रुतील रूला गुण होणार नाही. काय? सार्वधातुकम अपि. चला मग गुण करा. स्थिती काय झाली? शृणो अधिक सी. जोडून द्या. शृणोसी. इथं कुठे येणार आदेश प्रत्यय? येईल ना? का नाही येणार? आदेश प्रत्यय नाही अगोदर. शृणोसी झालं. काय रूप बनलं? शृणोसी. रुवर्णात नसते नत्वम वाच्यम. अगोदर न करा. न ला न नंतर आदेश प्रत्यय. इन मध्ये आहेस ना? रुवर्णात नसते नत्वम वाच्यम. न ला न. शृणोसी आदेश प्रत्यय सला श. काय रूप बनलं? शृणोशी. ठीक आहे जी. पुढे शृणुथ. प्रथम पुरुषाच्या द्विवचनाप्रमाणेच. प्रथम पुरुषाचं द्विवचन बनवलं होतं ना आपण? काय बनवलं होतं? शृणुत. तसं शृणुथ आणि शृणुथ झालं. उत्तम पुरुष एकवचन सिप प्रमाणेच. शृणोमी. मध्यम पुरुष एकवचनाप्रमाणेच उत्तम पुरुषाचं एकवचन शृणो. आता लिहा थोडस. उत्तम पुरुष द्विवचनात
द्विवचन बहुवचन सारखीच प्रक्रिया आहे. लिहा शृणु अधिक वस. शृणु अधिक वस झालं ना. श्रुव श्रुच श्णू झालाय, रू झालाय, शृणु अधिक वस. इथपर्यंत कळलं. या अवस्थेत सूत्र आलं नवीन. सूत्र आहे लोपश्चास्यान्यतरस्यां मोहो. लोपश्चास्यान्यतरस्यां मोहो. विधी सूत्र आहे 6-4-107. लोपः प्रथमेच एकवचन, च अव्यय, अस्य षष्टीचं एकवचन, अन्यतरस्याम सप्तमीचं एकवचन, मोहो सप्तमीचं द्विवचन. ठीक झालं. अर्थ काय दिला खाली. असंयोग पूर्वस्य प्रत्यय उकारस्य लोपो वा मोहो प्रयोहो. बोला. ठीक. अर्थ पहा. असंयोग पूर्वस्य म्हणजे ज्याच्या पूर्वभागी संयोग नाही असा जो प्रत्ययाचा उकार, प्रत्यय उकारस्य, प्रत्ययाचा जो उकार, उकारस्य लोप, त्या उचा लोप होत विकल्पाने. एक वेळेस होईल, एक वेळेस पण केव्हा मोह प्रयोग, मकार किंवा वकार पुढे असेल तर. बरोबर. विधेय कोण आहे? लोप. स्थानी कोण आहे? उकार. कुठला उकार? प्रत्यय उकार, प्रत्ययाचा उकार. कसा उकार? प्रत्ययाचा उकार. पुन्हा कसा तो? असंयोग पूर्व, त्याच्या पूर्वभागी संयोग नसावा. अशा त्या ऊचा काय होईल? लोप. कसा? विकल्पाने. केव्हा? म किंवा व पुढे असेल. बरोबर. स्थिती काय आहे सांगा? शृणु अधिक वस. वसचा व पुढे आहे ना. हा मग शृणु हा नु प्रत्यय आहे, मध्ये जो उ आहे त्याच्या पूर्वभागी संयोग आहे का? असंयोग पूर्व संयोग नाही आहे. प्रणव नु हा प्रत्यय आहे. असा जो उकार त्या उचा लोप होईल विकल्पाने, कारण पुढे वस प्रत्यय आहे. मग विकल्पाने लोप करा. एका पक्षात लोप होईल, एका पक्षात लोप होणार नाही. ज्या पक्षात लोप होईल त्या पक्षात शृण अधिक वस जोडून द्या. शृण वस. आणि ज्या पक्षात लोप होणार नाही त्या पक्षात शृणु वस. शृणु वस. सलऋत्व विसर्ग आणि रुवर्णात नसतेनत्व वाच्यम दोन्ही ठिकाणी न चाण मूर्धन्यन दोन शृण्वः शृणुव. हीच प्रक्रिया उत्तम पुरुष बहुवचनात मस मध्ये शृण्मः शृणुमः दोन दोन शृण्मः शृणुमः. झालं जी. चला झाला. लट लकार पूर्ण झाला. तर लट लकार पूर्ण झाला त्याचे रूप चालूया. शृणोति शृणुतः शृण्वन्ति शृणोषि शृणुतः शृणुतः शृणोमि शृणुवः 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 शृणुवः. झालं. सूत्राचा अर्थ लिहा. प्रत्ययाचा जो उकार तो असंयोग पूर्व असेल म्हणजे त्या उच्या पूर्वभागी संयोग नसेल,
म्हणजे त्या ऊच्या पूर्वभागी संयोग नसेल तर त्या ऊचा विकल्पाने लोप होतो. विकल्पाने लोप होतो. म किंवा व पुढे असेल तर. म किंवा व पुढे असेल तर. झालं. चला पुन्हा एकदा रूप बोलूया लट लकाराचे. शृणोती, शृणुवः, शृण्वन्ति, शृणोषि, शृणुतः, शृणुथ, शृणोमि, शृण्वः, शृणुवः, शृण्मः, शृणुमः. झालं. लिट लकाराचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम